मुळात समस्या आरक्षण नाहीये, परंतु आरक्षणाचं नेहमी आम्ही ऐकत आलोय की आरक्षण आमचं संरक्षण करल. मुळात काय, आरक्षणाची मर्यादा आता निर्माण झालेली आहे, म्हणजे अनेक कारणांनी झालेली आहे. तर मला असं वाटतं की आरक्षणाच्या पलीकडे एक जग आहे. आता आरक्षणाच्या पलीकडे जाऊन अर्थकारणाकडे आपण विचार केला पाहिजे, असं साधारणपणे मी मांडणी करतोय सध्या. मला एक गोष्ट सांगा दादा, की तुम्ही मला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत, पण त्याच्या आधी छोटासा प्रश्न आहे माझा, की तुम्ही म्हणता की कुणबी मराठा कुणबी एक आहेत, खत्री कमिशननी त्याला आयडेंटिफाय केलेलं आहे, तरी सुद्धा देता येत नाहीये, आणि जी अडचण तुम्ही आता सांगितली ती आता सुप्रीम कोर्टातली जी केस होती ज्याच्यामुळे आरक्षण स्ट्रकडाऊन झालं, दोन गोष्टी होत्या. एक तर 50% वरची तुम्ही मर्यादा ओलांडली, ही एक प्रॉब्लेम होता, आणि दुसरा प्रॉब्लेम होता की तुम्ही म्हणताय की ते आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आणि एज्युकेशनली मागास आहेत हे सिद्ध झाले. मात्र सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की जर 100 जागा काढल्या आपण कुठल्या एज्युकेशनमधल्या नोकऱ्यांमधल्या, त्यातल्या 50 जागा जर आपण असं गृहीत धरलं की त्या आरक्षित आहेत, म्हणजे SC ST OBCच्या, तर उरलेल्या 50 जागांपैकी 33% जागा ह्या मराठा समाजाने व्यापलेल्या आहेत. गायकवाड कमिशन असं म्हणतं की एकूण 100%च्या तुलनेमध्ये तुम्ही त्याचा विचार करा तर ते 11% होतं, पण एकूण क्वांटम जो आहे फ्री जागांचा, जनरल कोटा जो आहे, त्याच्या तुलनेमध्ये ते 33% होतं. मग या सिच्युएशनमध्ये असा कुठला पर्याय तुम्हाला दिसतो की ज्याच्यामुळं पुन्हा एकदा जाऊन आपण आपला सोशल बॅकवर्डनेस हा प्रूव्ह करू शकतो सुप्रीम कोर्टात? कमिशननी करून फायदा नाही, आपल्या सुप्रीम कोर्टात जाऊन तो बॅकवर्डनेस आपल्याला सिद्ध करावा लागेल, आणि तरच आरक्षणासाठी आपण पात्र होऊ. आणि दुसरा मुद्दा, 50%च्या आतमध्ये ओबीसीमध्ये आरक्षण मिळणं हे शक्य असं तुम्हाला वाटतं का? समस्या आहे त्याच्यामध्ये. एक तर काय झालंय की ज्या वेळेस ही 50%ची मर्यादा आली, म्हणजे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये 50%ची मर्यादा आली, त्याच्यानंतर क्रिमिनल आलं जे ओबीसींना आहे. आता त्यानंतर केंद्र सरकारने ओबीसी संघटनेचे किंवा खासदार लोक जे होते त्यांनी अशी मागणी केली की बुवा हे अन्याय आहे, कारण SC ST OBCंना जेवढा लाभ मिळतो आरक्षणाचा तेवढा ओबीसींना मिळावा अशी त्यांची मागणी होती. म्हणून खासदार नचिपन कमिटी नेमण्यात आली होती आणि 11 खासदार त्याच्यामध्ये होते. त्यांनी इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारच्या निर्णयाचा अभ्यास केला आणि त्यांनी केंद्र सरकारला शिफारस केली की 50%ची मर्यादा रद्द करा. दुसरी शिफारस केली की 2 लाखाची जी क्रिमिनल आहे ते रद्द करा, आणि एक मागणी अजून होती की आमदार आणि खासदार हे ओबीसी सुद्धा प्रतिनिधी हे ओबीसी वर्गात यावे, म्हणजे ओबीसींना आमदारकी आणि खासदारकी सुद्धा रिझर्वेशन असलं पाहिजे जसं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्सला आहे. परंतु तो अहवाल तसाच केंद्र सरकारकडे आजही पडू नये. अजून एक नवीन समस्या निर्माण झाली की 2017ला रोहिणी आयोग स्थापन करण्यात आला, कारण SC ST OBC मध्ये विशिष्ट जाती जे आहेत, जे त्याचा तोंडवाळा म्हणा किंवा चेहरे आहेत, तेच त्याचा अधिक लाभ घेतात, आणि त्या वर्गाच्या आतले असंख्य अशा जाती आहेत की त्यांना अजून प्रतिनिधित्वच नाही, रिप्रेझेंटेशनच नाही, म्हणजे शिक्षणातही त्यांना काही संधी मिळत नाही आणि नोकरीतही मिळत नाही. रोहिणी आयोगाने ओबीसीच्या आयोगातनं आलेल्या ज्या जाती आहेत त्यातल्या 1000 जातींना अजून प्रतिनिधित्वच मिळालं नाही, म्हणजे ज्यांना आरक्षण मुळात मिळतंय ते अजून लाभार्थी नाही. आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस आपण आरक्षणाची मागणी करून ओबीसी मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, तर मला खरंच नम्रपणे सांगायचंय की अण्णासाहेब पाटलांनी ज्यावेळेस मागणी केली होती ते 1980चं साल आहे. 80च्या सालापासून खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आर्थिक निकषाच्या आरक्षणाची मागणी अण्णासाहेब पाटील म्हणजे मराठा महासंघाने केली. आपल्याकडे VP सिंगांनी 91ला ओबीसी आयोग लागू केला, मंडल कमिशन लागू केलं, पण 91ला जर बघितलं तर PV नरसिंहराव हे पंतप्रधान झाले, मनमोहन सिंग हे अर्थमंत्री झाले, आणि जागतिक बँकेचा दबाव, इंटरनॅशनल कम्युनिटीचा दबाव, त्याच्या आधारावर त्यांनी आपल्याकडं लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन स्वीकारलं, ज्याला आपण खाऊजा म्हणतो, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. खरं तर सगळ्या सामाजिक चळवळी आणि पक्षांनी त्याला विरोधच केला. ते अज्ञान असेल, कारण आज आपण बदललेलं जे जग बघतोय आणि आज जो सगळं दळणवळण चालतंय जगाबरोबर, हे जागतिकीकरणाचीच देण आहे. आज आपला देश बदललेला आहे, म्हणजे 80ची मागणी आज आपल्या देशाला 75 वर्ष पूर्ण झाले. आरक्षणाच्या 90 पासून जरी आपण पाहिलं तर साधारण 92, 93, 94ला ते खऱ्या अर्थाने परिणाम दिसायला लागले. आज फार वेळ निघून गेलेला आहे. मला असं वाटतं की आरक्षण मराठा समाज का मागतो, त्याचं कारण शेती नापिकीचा प्रश्न असेल, क्षेत्र कमी झालं असेल, परवडत नाही शेती, म्हणजे तरुण बेरोजगार आहेत, आणि याच्यामध्ये मुख्य कारण मला आरक्षण मागण्याचं मला अभ्यासाअंती असं वाटतंय की मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, अन्य कुठलेही समाज, त्यांना
माफक दरामध्ये अफोर्डेबल एज्युकेशन मिळालं पाहिजे. नेमकं काय झालं की आपल्याकडे 1983 खाजगी शिक्षण संस्थेला साराच परवानगी दिली, कारण सरकार डिप्लोमा, इंजिनिअरिंग, मेडिकल, स्किल डेव्हलपमेंट, ITI याचे कॉलेज काढण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक तरतूद नव्हती, म्हणून खाजगी क्षेत्रातल्या लोकांना त्याच्यात संधी दिली. आज सिम्बॉयसिस असेल, MIT असेल, DY पाटील असेल, भारती विद्यापीठ अशा 200 संस्था खाजगी उभ्या राहिल्या. आता शिक्षण क्षेत्रामध्ये नेमकं काय होतंय की सरकारच्या कॉलेजमध्ये जी फी आहे त्याच्या 5 पट फी खाजगीमध्ये द्यावी लागते, त्यात डोनेशन द्यावं लागतं. त्याच्यासाठी मग गरीब लोकांना, शेतकरी लोकांना कर्ज काढावं लागतं. आता कर्ज काढायचं, परत ते कर्ज डोक्यावर किंवा जमीन विकायची, कुठून तरी आर्थिक तडजोड करून आपल्या मुलाला शिकवायचं. आणि शिकवल्यानंतर काय तर समस्या आहे की हाताला रोजगारच नाही. एकीकडं सरकार खाजगीकरण करते. आता तुम्ही बघितलं की कंत्राटी पद्धतीचा GR निघाला होता, आता तो तात्पुरता जरी रद्द केला असेल तरी एक निश्चित आहे की आपल्या देशाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी विमान सेवा जी एअर इंडिया होती ती विकली, पोर्ट्स विकले, त्याच्यानंतर रेल्वे आता विकली, त्याच्यानंतर कोल माइन्स विकल्या, मिल्स विकल्या. म्हणजे सरकारकडे नफा कमवणारे जेवढे उद्योग होते ते कमी केले. आता मिनिमम गव्हर्नन्स हे जगभर स्वीकारले गेले. गव्हर्नमेंटचं काम मिनिमम गव्हर्नन्स आहे आणि ते केल्यामुळं 50% पेक्षा जास्त नोकऱ्या तशाच कमी होणार आहे. म्हणजे सगळ्या नोकऱ्या ज्या मिळणार आहेत ते कुठे मिळणार आहेत तर खाजगी क्षेत्रामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून शिक्षण गरजेचं आहे. पण शिक्षण गरजेचं असताना भारतामध्ये एकूण आपण पाहिलं तर जगामध्ये तरुणांची संख्या जवळपास 60% असलेला आपला देश आहे. त्यातले 29% तरुण हे शिकलेले आहेत, कारण आपल्याकडे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये नोंदणी केली जाते. आणि केंद्र सरकारने जाहीर केलं 29% तरुण हे बेरोजगार आहे. म्हणजे ही समस्या आता फक्त एका मराठा समाजासाठी राहिलेली नाही, ही पूर्ण देशभर आहे. एकीकडे दर्जेदार चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे माफक दरामध्ये आणि हाताला रोजगार मिळाला पाहिजे. आणि शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून, जसं आपण म्हणता की फूड इंडस्ट्री आपण तयार केली पाहिजे. दुसरी अति महत्वाची गोष्ट की अन्नधान्य पिकवल्यानंतर त्याच्याकडे आपल्याकडे योग्य ते स्टोरेज नाहीयेत, म्हणजे कोल्ड स्टोरेज नाहीयेत, कारण आपल्याला ते टिकवता येत नाही. पिकलं की बाजारात घेऊन जायला लागतं. आता डिमांड अँड सप्लायमुळं बाजार मिळेल त्याची खात्री नाही. आपण बघितलं की कांद्याचे बाजार वर खाली होतात, डाळींचे बाजार वर खाली होतात. तर याच्यावर आता केंद्र सरकारने काहीतरी लक्ष घातलं पाहिजे. मुळात समस्या आरक्षण नाहीये, परंतु आरक्षणाचं नेहमी आम्ही ऐकत आलोय की आरक्षण आमचं संरक्षण करल. मुळात काय, आरक्षणाची मर्यादा आता निर्माण झालेली आहे, म्हणजे अनेक कारणांनी झालेली आहे. तर मला असं वाटतं की आरक्षणाच्या पलीकडे एक जग आहे आणि ज्या समस्या मुळात आरक्षणातनं आपल्याला न्याय मिळण्याचा प्रयत्न करतोय, महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे ना. त्यांनी जर ठरवलं की खाजगी शिक्षण संस्थेला, म्हणजे गव्हर्नमेंटचं कॉलेज आणि खाजगीचं कॉलेज याचं फी स्ट्रक्चर समान आणायचं, समजा 20,000 फी असेल डिप्लोमाला, तर गव्हर्नमेंटला आणि खाजगीला समान असावी. पण जर समजा खाजगीवाले सहकार्य करत नसेल तर शिक्षणाचं बजेट वाढवलं पाहिजे, त्यांना अनुदान दिलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्र सरकारचं बजेट अगदी 2, 2.5, 3% पेक्षा जास्त नाही. केंद्र सरकारचं पण शिक्षणाचं बजेट तेवढं नाहीये. पण दुसरीकडे ज्या शाहू महाराजांनी शिक्षणाच्या चळवळीमध्ये आपल्या करवीर संस्थांमध्ये 23% खर्च फक्त शिक्षणावर केला होता. आता शिक्षण म्हणजे काय, शिक्षित पिढी तयार केली पाहिजे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आता आपल्या मुलांची स्पर्धा महाराष्ट्रात किंवा देशात राहिलेली नाहीये, कारण आपण जागतिकीकरण स्वीकारले, त्यामुळे जगभर स्पर्धा झालेली. मला तुम्हाला फक्त एक महत्वाची गोष्ट नोंद करून सांगायची की जगातल्या मल्टीनॅशनल 5 कंपनीचे CEO भारतीय आहेत, पण मराठी एकही माणूस नाही. जगभरामध्ये 8 पंतप्रधान वेगवेगळ्या देशामध्ये हे भारतीय आहेत, पण मराठी एक पण नाहीये. त्यामुळे मराठी माणसाची आता मानसिकता बदलली पाहिजे. आता आरक्षणाच्या पलीकडे जाऊन अर्थकारणाकडे आपण विचार केला पाहिजे, असं साधारणपणे मी मांडणी करतोय सध्या.